इकडे का लिहिला व्हिडिओ समाज जागा झाला ऐकावं लागेल शासनाला. भिवर समाज जागा झाला ऐकावे लागेल शासनाला. भोई समाज जागा झाला ऐकावे लागेल शासनाला. असा कसा ऐकत नाही ऐकल्याशिवाय राहणार नाही. असा कसा ऐकत नाही ऐकल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. मी आपल्या भोई समाजाचे प्रेरणास्त्रोत माजी खासदार विक्रांतजी बर्वे यांना सुद्धा वंदन करतो. या मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उषाताई शिवारुटे, त्याचप्रमाणे मॅडम राजेंद्रजी शिवारुटे ॲडव्होकेट खंडारे. तर तिथं लोक कमीत कमी त्यावेळेस आम्हाला टार्गेट दिला होता एकदा, आम्ही तिकीटा मागितल्या होत्या आमदार. तुम्ही 5,000चा मेळा करून दाखवली मग तुम्हाला तिकीटा तुमच्या पर्यंत तुम्ही आपली ताकदच नाही दाखवाल, तुम्ही स्वतः निकुटलेला आहात तर तुम्हाला कोण विचारणार आहे. माझा प्रयत्न असा आहे का आपल्या समाजात इतके खासदार झाल्यानंतर दुसरं कोणी झालाच नाही आतापर्यंत. माझी 6वी 7वी वेळा उभं राहायची. मी 75-70 लाखांनी मी गाडला गेलो आहे. या लोकांनी माझी काही किंमतच नाही कळत. मग मेल्यावर कळल, कारण की हा आंदोलन करणं हा एक नेता होता, याच्यानंतर कोण पैदा होईल बा असं शोध लागते का निवडणुकीत. मग शोध घेतील. वंतरी तर मेला, लढवय्या होता, त्याने तर काहीच नाही केलं. आता दुसरा कोण होणार आहे उभा इथं. स्वतःच्या मायबापाचे पण आता अशी एक ताकद दाखवून देऊ. आता आपल्याला हक्काने म्हणता येते का साहेब आमच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही आले येऊ. कारण तुम्ही म्हणून पुण्यामध्ये मतदान कमी घेणार होते. तुम्ही त्यांना आम्ही अल्पसंख्याकमध्ये घेऊ म्हटलं, त्यांनी आश्वासन दिलं, त्यांच्या मागण्या पूर्ण करू होते म्हणून ते अल्पसंख्याक सर्व काँग्रेसचे लोक आहेत. मुस्लिम लोक माहिती काढली आम्ही. त्या मिलिंदमाने उत्तर नागपूरमध्ये राखीव जागा एससीची त्याच्यामध्ये कमी मतदान भेटलं. आमच्या दक्षिणमधून जास्त मतदान भेटलं, कारण की आम्ही समर्थन दिलं तर सर्व डायव्हर्ट झाले ना. आणि पहिलेच या भोईपुरा आणि शिवरकर हे बीजेपीचेच होते, मग कळणे होती. मग आम्ही विरोधी भूमिका काय केली होती की त्याचे 2 ग्रुप नसते झाले का. मग 2 मध्ये अर्धे तिकडे गेले असते, खासदारीला अर्धे इकडे गेले असते, कारण की पहिल्यापासून आपल्या जन्मजात काँग्रेसी लोक आहेत. इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आज आपली मीटिंग खूप छान केली आणि व्यवस्थित करायची. आज आपण म्हणजे असे काम करतोय की आपला समाज इतका मागे का राहतो. कारण एकत्रित यायचं असलं की आपण येत नाही, वेळ दिले की वेळेला महत्त्व देत नाही, काही नाही. आज आपल्याला इथे कशासाठी उपस्थित केले होते, एक चर्चा करण्याकरिता. एक आपल्याला महान करायचं आहे. जे निवडणुकीमध्ये जिंकून आले आहेत ना, आपण त्यांच्याकडे आपल्या काही मागण्या ठेवायच्या आहेत, त्यांच्याकडून आपल्याला त्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर आपल्या समाजाने एकत्रित यायला पाहिजे की नाही पाहिजे, यायला पाहिजे की नाही पाहिजे, सांगा सगळ्यांनी सांगा. यायला पाहिजेत ना. मग आज सरांनी आपल्याला एवढा मेसेज टाकला, इतक्या लोकांपर्यंत मेसेज गेला. उपस्थित कितीक झाले आहे, काहीतरी संख्येत उपस्थित आहेत का, काहीच नाही. काही असं म्हणजे आपण कसं आहे सत्कार करायला जाऊन राहिलो तर कमसे कम नाही काही तर 200-400 लोक तरी येतील का, अशी आश्वासन आहे का आपल्याकडे. अगर नाही येत असेल तरी आपण जेवढे इथे उपस्थित आहोत तेवढे जण तरी समोर उपस्थित राहायला पाहिजे आणि सरांचं चांगल्या तरीकेने सत्कार करायलाच पाहिजे आपण. आणि आपल्या भोई समाजासाठी त्यांनी काहीतरी चांगलं करून दाखवावं अशी त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे आपण. आणि आपण जेवढं इतकं जास्त होईल, ज्या ज्या ठिकाणातून आपण आलेला आहोत त्या त्या ठिकाणातल्यांनी सगळ्यांनी असं करा की आपल्या आजूबाजूचे जे आहेत आपले दोस्त म्हणा, मित्र म्हणा, रिश्तेदार म्हणा, असे सगळ्यांना एकत्रित करा की आपल्याला सत्कारासाठी जायचं आहे, तयारी करा. कमसे कम आपला समाज जर भरपूर दिसेल तर त्या सरांना पण उत्सुकता वाटेल आणि ते म्हणत अरे हो, भोई समाजासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. आज आपले एवढे जण भोई समाजाचे एवढे लोक आपल्याकडे आले आहे आपला सत्कार करायला, तर त्यांना पण असं वाटायला पाहिजे का हो काहीतरी आहे तर आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आपली एकजुटी करून सन्या
नाही काही तर 200-400 लोक तरी जमवा आणि आपण ह्या सत्काराला सामोरे जाऊया. सरांनी खूप चांगला विषय केला आहे की त्यांचा सत्कार करायचा. आज मीटिंग घेतली, ह्या मीटिंगमध्ये उपस्थित असते तर आणखी समजायला आलं असतं. सरांना किती मेहनत घेऊन राहिले ते आपल्यासाठी, मग आपण का नाही त्यांचा पाठिंबा बनायचं? आपण सगळ्यांनी त्यांचा साथ द्यायला पाहिजे आणि आपला भोई समाज एक व्हायला पाहिजे, आपली निषाद पार्टी एक व्हायला पाहिजे, असं काहीतरी करून दाखवायला पाहिजे. त्यासाठी मी सगळ्यांना आवेदन करते की सगळ्यांनी बने तोपर्यंत आपल्यासोबत कमसे कम 10-15 जरी येत असेल तरी आणा आणि आपली मोठी भोई समाज आपला एवढा मोठा दाखवा त्या गडकरी साहेबांच्या समोर की त्यांनी आपल्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पुऱ्या झाल्याच पाहिजे. बस एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द ज्योतिरामजी बर्वे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रोशन भारतीय भोई विकास मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब वलथरे यांनी आज तातडकी सभा इथे आयोजित केलेली आहे. या सभेला बावणे मॅडम उपस्थित आहे, तसेच ॲडव्होकेट शारदा खंडारे मॅडम उपस्थित आहेत, तसेच इथे सर्व अतिथीगण उपस्थित आहेत. ही सभा तातडीने काल साहेबांनी बोलावली. त्यांचा काल रात्रीला कॉल पण येऊन गेला आणि त्यांनी म्हटलं की मॅडम उद्या सभा ठेवली तर तुम्हाला माहीत आहे का, मी ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे. तर मी म्हटलं हो सर मी येणार आहे उद्या. आमचं बोलणं झालं आणि सभेची वेळ 11ची होती. तर आम्ही शोधत आलो, म्हणजे अर्धा तास आम्ही शोधण्यातच गेले आमचे. तर 11:30ला आम्ही येऊन पोचलो. तर ऑफिसमध्ये कोणीही नव्हतं, फक्त बावणे मॅडम येऊन तयार होत्या. म्हणजे कसं आपल्याला वेळेची बचत कशी करायची ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. 11चा वेळ घेतो 12-12:30 आपल्याला सर्व गोळा होत वाचते. तर ह्या सभेबद्दल म्हणजे खूप काही आतापर्यंत सर्वच जण बोलले, सर्वांनी आपली मते मांडली. सर्वांच्या मतांना मी सहमत आहे. जशी साहेबाची स्थिती झाली तशी माझी पण झाली आहे माझ्या गावामध्ये. कारण मी पण माझी ग्रामपंचायत तामसवाडी लढवली आहे आणि तिथे कुणबी समाज आणि ढिवर समाज खूप जास्त प्रमाणात आहे. एसटी समाज तर फार कमी आहे आणि त्या गावामधून 2 ढिवर समाजाच्या सीटा लढल्या आणि ढिवर समाज यांना मागे पाडावं म्हणून कुणब्यांनी एक चलाखी करून एक कुणब्याची सीट उभी ठेवली होती. त्यावेळेस आपला समाज कसा जागृत होईल आणि आपल्या समाजाला आपली समाजाची सीट कशी काढता येईल त्यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांना एकत्र केलं. घरोघरी जाऊन मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की 10 वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळाली तर आपल्या गावामध्ये आपल्या ढिवर समाजाची सीट निवडून यायला पाहिजे. तर आम्ही तिथे ज्यावेळेस प्रचार केला त्यावेळेस जी साहेबांची स्थिती होती की त्यांच्या पाठिंब्याला कोणी भोई म्हणा किंवा ढिवर म्हणा कोणी होतं नाही. तसं माझं पण झालं की माझ्या पाठिंब्याला एकही माझा भोई ढिवर समाजाचा व्यक्ती मागे राहिला नाही आणि आला पण नाही. आम्ही असेच 1-2 व्यक्ती घेऊन आणि पक्षाचे व्यक्ती घेऊन प्रचार केला आणि 606 मतांनी निवडून मी आज ग्रामपंचायत तामसवाडीची सरपंच या पदावर आहे. आता बघा आपला समाज जागा झाला की नाही बा, आपल्या समाजाची सीट आहे, आपल्या समाजाचा सरपंच आहे, तर चला मॅडमकडे घरकुल मागणी करू, आपल्या मुलांकरिता काही शिष्यवृत्ती आहे का ते मागू आणि आपल्या गावामध्ये बंधारा मागू. म्हणून आता आपला समाज जागा झाला का नाही बा, आपल्या समाजाची सीट आली तर आपल्या मागण्या पूर्ण होतील. आपण आमदाराकडे जाऊ, खासदाराकडे जाऊ असे ते सांगतात. म्हणून जो व्यक्ती लढा देतो त्या व्यक्तीला कोणीही ओळखत नाही आणि मग तो लढा दिल्यानंतर जर तो समोर जात असला तर तेव्हा त्यांना असं वाटते की नाही बा आपण पण यांचा पाठिंबा द्यायला पाहिजे. तर आपल्या मागण्या ह्याच आहे की नंतर मग साहेबांनी माझा सत्कार घेतला. तेव्हा तर मी ओळखत पण नव्हती. त्यावेळेस 2-3 व्यक्ती माझ्या घरी आले आणि त्यांना माझा सत्कार केला. तेव्हापासून आमची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला की मॅडम या पारशिवनी तहसीलमध्ये आजपर्यंत एकही कार्यक्रम घडला नाही भोई समाजाचा, तर तुम्ही हा कार्यक्रम करू शकता, करा तुम्ही, माझा पाठिंबा तुम्हाला आहे असं म्हणून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. आणि जे जीवन रक्षक दल आम्ही स्थापन केलं त्या जीवन रक्षक दलाच्या मुलांची आम्ही मीटिंग घेतली, सर्वांना बोलावलं. तर सर्व इच्छुक होते की मॅडम आपल्या गावात आपला भोई समाजाचा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून सर्वांनी आम्ही प्रोत्साहन दिलं आणि सर्वांनी आपापल्या परीने तयारी करून 15-1 महिन्यामध्ये तो कार्यक्रम आम्ही उभा केला. मी ॲडव्होकेट दादासाहेब वलथरे, अध्यक्ष भारतीय भोई विकास मंडळ नागपूर. आज 16 जून 2024ला
तातडीची सभेचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचा विषय आहे केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचा स्वागत समारोह आयोजित करण्याबद्दलची चर्चा झालेली आहे. त्याबद्दल सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे. आज सभा हुई कि गडकरी जी का स्वागत करना रहना है, तो कितनी संख्या में लोग आएंगे और कब करेंगे आप स्वागत? आम्ही आजच गडकरी साहेबांची भेट घेऊन तारीख घेणार होतो. मी चौकशी केली असता ते 5-6 दिवस नागपूरमध्ये आहेत नाही आणि आम्ही ती तारीख घेण्याकरता आमचे पदाधिकारी संपर्कामध्ये आहेत. लगेच त्यांनी तारीख दिल्याबरोबर आम्ही तो कार्यक्रम घेऊ. पण आता पावसाळ्याचा मान्सून सीझन सुरू झालेला आहे. त्याच्यापूर्वीच तो कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमात सुमारे 5-6 हजार लोक आमचे या नागपूर शहरातून आणि नागपूर जिल्ह्यातून आणि आजूबाजूच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या 5-6 जिल्ह्यातून आणण्याचे प्रयत्न राहतील. तुम्ही खासदार निवडणूकमध्ये खासदार म्हणून उभे होते आणि नंतर तुम्ही नितीन गडकरी यांना समर्थन दिला. तर समर्थक कोणसे तुम्हाला काही आश्वासन दिला होता का गडकरीजीने की तुमच्या समाजासाठी काही करणार? आश्वासन दिलं नाही, परंतु आम्ही जेव्हा नागपूर शहरामध्ये आणि देशामध्ये वातावरण पाहिलं का देशाचा विकास झाला पाहिजे आणि विशेष करून नागपूरचा विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही विचार केला. आमची प्रचार समिती होती. त्या प्रचार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा प्रचारामध्ये फिरलो तेव्हा जिथं आढळलं आम्हाला की आमच्या समाजातील सर्व मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा नागपूरचा विकास झाला पाहिजे आणि देशाचा विकास झाला पाहिजे. त्या विकासाला आम्ही लक्ष ठेवलं आणि गडकरी साहेबांना आम्ही मतदान करायचं आवाहन केलं. मी स्वतः उमेदवार होतो आणि त्यांना स्वतः गडकरी साहेबांना जाऊन भेटलो. आमच्या ज्या काही मागण्या झाल्या त्याच्याबद्दल आमची त्यांच्याशी चर्चा पण झालेली आहे आणि ते चर्चा झाली ती निवडणुकीपूर्वी. परंतु आता आमचा अधिकार झालेला आहे. गडकरी साहेबांना आमच्या भोई ढिवर समाजाच्या मताधिकाऱ्याने निवडून आलेले आहेत असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण की ज्या ठिकाणी एखाद्या समाजाने त्यांना समर्थन नसेल केले त्या ठिकाणी त्यांच्या मतावरती जेवढा परिणाम नाही झाला जेवढा परिणाम आमच्या नागपूर दक्षिण भागामध्ये जास्त भोई मच्छीमार समाजाचे मतदान आहे आणि इथूनच जास्त भरघोस मतं मिळालेली आहेत. आम्ही हक्काने त्यांना आपल्या मागण्याच्या पूर्ततेकरता रेटा देऊन आणि त्यांना विनंती करू शकतो. गडकरी साहेबांचं स्वागत करण्याचा उद्देश काय आहे? गडकरी साहेबांचा स्वागत करण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की आमच्या समाजाकडे आतापर्यंत अनेक शासनकर्ते जे झाले आहेत, मंत्री, या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु आपल्या शहरातला एक धडाडीचा नेता लाभलेला आहे देशाच्या राजकारणामध्ये आणि आमची राजकीय मागणी जी आहे आमच्या समाजाला अनुसूचित जमातीची म्हणजे शेड्यूल ट्राईबची मागणी मिळाली पाहिजे ही एक मागणी आहे. आणि दुसरी मागणी आहे भारतातील जे केंद्रबिंदू आहे 0 मैल ज्याला म्हणतो तिथं आमची इमारत होती जतिरामजी बर्वे यांनी तयार केलेली ती नेस्तनाबूत झालेली आहे ती परत मिळाली पाहिजे. या 2 मागण्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. गडकरी सरांचा तुम्ही सत्कार करणार आहे. आपल्या समाजाला भोई समाजाला काय तुम्ही आवाहन करणार आहे की किती संख्येमध्ये भोई समाजाने स्वागत समारोहामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे? आणि या मागण्या पूर्ण करण्याकरिता आम्ही त्यांचा सत्कार करतो. हाच एकमेव उद्देश नाही आहे. तर माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आमच्या समाजातील आतापर्यंत खासदार जतिराम बर्वेनंतर दुसरा खासदार झाला नाही. इतकंच नाही तर आमदारसुद्धा कोणी झालेले नाही. आणि काही ठिकाणी आम्ही लढत दिली होत्या आमच्या समाजात उमेदवारांनी, पण त्यात फारसं काही आम्हाला यश मिळालेले नाही आहे. परंतु आमच्या भोई समाजाने 2019मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि तो पक्षप्रवेशसुद्धा योगायोगाने खासदार आणि मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आमचा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. तर आमची अशी एक अपेक्षा आहे ती आमच्या ज्या भोई समाजाला दुर्लक्षित समाजाला कोणत्याच पक्षाचे लोक तिकीट देत नाही, राजकारणामध्ये आणण्याचे प्रयत्न होत नाही, मग ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा विधानसभा असो. तर याकरिता आम्हाला तिथं मागणी करायची आहे आणि ही मागणी पूर्ण करण्याकरिता हजारोच्या संख्येमध्ये माझ्या समाज बांधवांनी आलं पाहिजे तरच ती आपली मागणी पूर्ण करू शकतो. म्हणून मी माझ्या समाजातील लोकांना विशेष करून बंधू भगिनींना आणि जाणकार जे सुशिक्षित आहेत, नोकरीवर आहेत, धंदेवाईक आहेत, व्यापारी आहेत त्यांना आणि विद्यार्थ्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी या जी काही तारीख मिळेल आम्ही लवकरच तारीख घोषित करणार आहोत. 2-3 दिवसामध्ये त्यांना पत्रकं मिळून जातील तारीख मिळाल्यानंतर.
तर हजारोच्या संख्येत कशाप्रकारे उपस्थित राहतील याचे प्रयत्न करावं असं माझं सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या वेगवेगळे काही संघटना असतील त्यांनी मनातले किंतु परंतु बाजूला सारायचं, मतभेद दूर करून एकत्र यायचं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे आणि त्यांनी यावं अशी ही माझी सगळ्यांची विनंती आहे.